मंत्री नितीन गडकरींनी पुण्याच्या कार्यक्रमात बोलताना मोठं वक्तव्य केलंय। सरकारमध्ये काम करताना चांगल्या माणसांना फ्रस्ट्रेशन येतं असं गडकरींनी सांगितलंय। तर काळाच्या ओघात काही पक्षांनी घेतलेले निर्णय भविष्यात बदलले पाहिजेत, मात्र कोणताही पक्ष हे मानायला तयार नाहीये असं गडकरींनी सांगितलंय। गडकरींनी हे वक्तव्य नेमक्या कोणत्या पक्षाला उद्देशून केलंय अशी सध्या चर्चा सुरू आहे। अमेरिकेने ज्यावेळी ही लिबरल आर्थिक पॉलिसी स्वीकारली, ज्याच्याबद्दल अनेक लोक ज्याचं समर्थन करत होते काळाच्या ओघात, तेही सर्व प्रश्नाचं उत्तर नाही आहे हेही पण लोकांच्या लक्षात आलं। आणि म्हणून समाजवादी अर्थव्यवस्था, साम्यवादी, पुंजीवादी या सगळ्या संघर्षामध्ये हा 50 वर्षाचा इतिहास जो होता हा मोठा संघर्षाचा होता। आता बऱ्याच गोष्टी लुप्त पावलेल्या आहेत। आता आर्थिक विषयावर फारसे विवाद होत नाहीत। आपल्याला जे जे बदलवण्याची आवश्यकता असेल ते बदलवलं पाहिजे असा स्वभाव ठेवणारा अधिकारी म्हणजे केळकर साहेब होते। नाही तर सरकारमध्ये काम करणं म्हणजे चांगल्या माणसाला फ्रस्ट्रेशन आल्याशिवाय राहत नाही। आणि अनेक वेळा असे अनेक प्रसंग घडत असतात की माणूस निराश होतो, कारण समजवता तो हरत जातो। आणि म्हणून प्रशासनामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन ठेवून विशेषतः अर्थ विभागामध्ये अनेक चांगल्या सुधारणा त्यांच्या काळामध्ये झाल्या। यासोबतच बुलेटिनमध्ये घेतोय एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत रहा एबीपी माझा। इराणनं डागलेली क्षेपणास्त्र